बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकडगाव सध्या इथं शुकशुकाट आहे, पण हा शुकशुकाट शांततेचा नाही तर दहशतीचा आहे। 20 फेब्रुवारीला एका पुतळ्याच्या वादानं असं काही रौद्ररूप इथं धारण केलं की गावातील दोन शकल झाली आहेत। अंगणवाडी समोर शिवरायांचा पुतळा बसवला आणि तेथूनच वादाची ठिणगी पडली आणि इथं राडा इतका भीषण झाला की एका महिलेनं विनयभंगाचे गंभीर आरोप केले, तर एका चिमुकलीच्या मुलीच्या अपहरणापर्यंत इथली बात गेली आहे। परिणामी गावाला छावणीचं स्वरूप आलंय आणि 36 जणांवर इथं गुन्हे देखील नोंद झालेत आणि 4 दिवसांची संचारबंदी देखील या गावामध्ये लागू झाली आहे। पण खरी खळबळ उडाली ती 21 तारखेला मनोज जरांगे पाटलाच्या एंट्रीनंतर वातावरण अधिकच तापलं आणि त्याच रात्रीत गावात महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील विराजमान झाला। आता गावचे सरपंच हे सध्या कोठडीत आहेत, तर वंजारी समाजाने देखील आपली बाजू मांडण्यासाठी एकवटलाय आणि नक्की या वादामागे नेमकं राजकारण काय सुरू झालंय आणि आणखीन काय नवं आहे यासोबतच चिखला गावातल्या त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम आणि या संपूर्ण प्रकरणाची A to Z स्टोरी काय आहे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकडगाव, ज्या गावामध्ये 30% मराठा आणि 60% वंजारी समाज राहतो। पिढ्यानपिढ्या इथला सामाजिक सलोखा तसा टिकून होता, पण अचानक या सलोख्याला कोणाची नजर लागली। वादाचं पहिलं निमित्त ठरलं 3 फेब्रुवारीची रात्र। मध्यरात्री गावात कुणाला न कळता छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा इथं बसवण्यात आला। हा पुतळा नेमकं कुणी आणला आणि कुणी बसवला याचं कोडं आजही सुटलेलं नाही, पण इथूनच अविश्वासाचं एक वातावरण निर्माण झालं। एका गटाने हा पुतळा तिथून हलवून दुसऱ्या जागी नेण्याची मागणी लावून धरली, तर दुसऱ्या गटाने त्याला तीव्र विरोध केला। प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेलं। पोलिसांनी याला अनधिकृत ठरवून ते हटवण्याबाबत तहसीलदार कार्यालयांना कळवलं। गावात अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या। 19 फेब्रुवारीची शिवजयंती शांततेत पार पडली खरी, पण ती नेमकं एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता ठरली होती, कारण 20 फेब्रुवारीच्या संध्याकाळी सगळं चित्र पालटलं होतं। पुतळ्याच्या त्या जागेवर महिलांची गर्दी जमली आणि बघता बघता तिथे एक हिंसक राड्याला सुरुवात झाली होती। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हा प्रमुख असणाऱ्या संजुनी वाघ यांनी या राड्याबद्दल जे सांगितलं ते धक्कादायक होतं। त्या म्हणत होत्या की साधारणतः 4 वाजता 200 ते 300 जणांचा जमाव तिथं आला। पुतळा नांगरा तोड्यात फेकून द्या अशा घोषणा तो जमाव देत होता। जेव्हा संजुनी वाघ आणि त्यांच्या सोबतच्या महिला तिथं गेल्या तेव्हा जमावाचा राग त्यांच्यावरच निघाला। संजुनी वाघ यांच्या म्हणण्यानुसार 30 ते 35 जणांच्या टोळक्यानं त्यांना घेरलं, त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांचे कपडे फाडण्याचा निंदनीय प्रकार केला। इतकंच नाही तर 1.5 वर्षाच्या एका चिमुकल्या मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि त्या 12 वर्षीच्या मुलीचा गळा दाबून मारहाण केल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी केलाय। या झटापटीत एका महिलेचा पाय मोडला। उपस्थित पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण जमावाच्या रोषापुढे त्यांचाही निभाव लागला नाही। जेव्हा DYSP स्वतः घटनास्थळी आले तेव्हा तासाभरानंतर ती बेपत्ता मुलगी सापडली। हा संपूर्ण राडा आणि संजुनी वाघ यांच्या रडतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ सध्या या वादाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू ठरला। या संपूर्ण वादात संजुनी वाघ यांनी जे खुलासे केले आहेत ते प्रशासनावर आणि गावच्या राजकारणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत। माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की पुतळा बसवल्यानंतर गावात अनेक बैठका झाल्या। यावेळी प्रशासनाने आणि काही लोकांनी पुतळा बसवण्यासाठी 3 पर्यायी जागा सुचवल्या होत्या। त्या जागा जरी कोपऱ्यातल्या असल्या सामंजस्यासाठी आम्ही त्यातली एक जागा मान्यही केली होती, मात्र पुतळा तिथून हटवण्याचा माझा जो विरोध होता तोच विरोध अनेकांना खटकला। त्यानंतर मला धमक्या येणं सुरू झालं, चक्क तुझा संतोष देशमुख करू अशा टोकाच्या धमक्या मला देण्यात आल्या। वडिलांनी गावात जातीय तेढ निर्माण होईल म्हणून गप्प राहा असं सांगितल्यामुळे मी त्यावेळी पोलिसात गेले नाही, असं वाघ यांनी स्पष्ट केलंय। पण 20 फेब्रुवारीच्या त्या दिवशी नेमकं काय घडलं तर संजुनी वाघ यांच्या दाव्यानुसार पुतळ्यापाशी जमाव जमल्याची कुणकुण लागताच त्या तिथे काय चाललंय हे पाहायला गेल्या होत्या, पण तिथे पोहोचता स्थिती भयावह झाली। अचानक शेकडो लोकांचा जमाव त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर आला आणि त्यांच्या बहिणीला खाली पाडून तोडण्यात आलं, तर संजुनी वाघ यांना बाजूला नेऊन बेदम मारहाण करण्यात आली। त्यांनी थेट गावचे सरपंच गणेश काकड यांच्यावर नाव घेऊन आरोप केले आहेत। सरपंचांनी माझे कपडे फाडले, मला चुकीच्या पद्धतीने मारलं आणि 20 ते 35 लोकांनी मला जमावामध्ये मला ढकलून दिलं असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। या सगळ्यात पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी संताप व्यक्त केलाय। तिथले PSI आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांनाही जमावाने बाजूला सारलं। संजुनी वाघ यांनी सानप आणि सांगळे या 2 पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर ठपका ठेवला आहे। त्यांच्या मते या पोलिसांनी आमच्याच मुलांना पकडून ठेवलं, पण जे लोक आम्हाला मारत होते त्यांना मात्र मोकळं रान दिलं। हा सगळा राडा पूर्वनियोजित होता आणि त्यासाठी सरपंचांनीच लोकांना दारू पाजली होती असाही खळबळजनक दावा त्यांनी केला। मारहाणीचे वळ आणि त्या वैद्यकीय तपासणीत दाखले असून भावामुळे माझा जीव वाचला, अन्यथा पोलिसांच्या डोळ्यासमोर माझा दगड घालून खून झाला असता असं त्यांनी सांगितलं।
त्या 2 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई याची देखील मागणी त्यांनी लावून धरली। 20 तारखेच्या त्या भयावह रात्रीनंतर चिखला गावात संतापाचा उद्रेक झाला। संतप्त नागरिकांनी थेट मेहकर जालना महामार्गावर धाव घेत रस्ता रोको केला। एकीकडे संजीवनी वाघ यांनी पोलिसात रितसर तक्रार दाखल केली, तर दुसरीकडे पुतळ्याच्या जागेवर गावकऱ्यांनी ठिय्या मांडला। रात्रीचा सुमार होता, पण राजकीय हालचालींना वेग आला होता। आमदार सिद्धार्थ खरात, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे आणि शशिकांत खेडकर यांनी तातडीने गावाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली। त्याचवेळी संजीवनी वाघ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून मराठा बांधवांना चिखला गावामध्ये येण्याचं आवाहन केलं। या आव्हानाचा परिणाम असा झाला की 21 तारखेला सकाळपासूनच गावात जनसागर उसळला। आमदार संजय गायकवाड आणि मनीष कायंदे यांच्या भेटीनंतर दुपारी थेट मनोज जरांगे पाटील हे तिथे दाखल झाले। गावात पाय ठेवायलाही तेव्हा जागा उरली नव्हती। जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेत या घटनेमागे परळीच्या लाभार्थी गटाचा हात असल्याचा खळबळजनक आरोप त्या ठिकाणी केला। एका महिलेवर हात टाकण्याचं धाडस होतं कसं? 12 वर्षाच्या मुलीला मारहाण झालीच कशी? असे तिखट सवाल त्यांनी उपस्थित केले। धनंजय मुंडेंचं नाव घेऊन देखील त्यांनी प्रशासनावर दबाव असल्याचं म्हटलं आणि 24 फेब्रुवारीपर्यंत दोषीवर मोक्का लावण्याचा अल्टिमेटम देखील दिला, अन्यथा 25 तारखेला रणसंग्राम छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला। जरांगे पाटील गेल्यानंतर गावातील आवेश कमी झाला नाही। त्याच रात्री एका मोठ्या ट्रकमधून शिवाजी महाराजांचा 20 फुटी भव्य अश्वारूढ पुतळा आणला आणि त्या गावामध्ये तिथं बसवण्यात आला। तरुणांनी बाईक रॅली काढली आणि रात्रीच्या काळोखात केवळ टॉर्चच्या आणि त्या प्रकाशोतात आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत हा पुतळा जागेवर विराजमान करण्यात आला। प्रशासनाने आतापर्यंत 36 जणांवर गुन्हे दाखल केले असून 21 जणांना अटक देखील केली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील संजीवनी वाघ यांना फोन करून धीर दिला आणि आरोपींची यादी मागवली आहे। मात्र या नाण्याला दुसरी बाजू देखील आहे। गावचे सरपंच गणेश काकड यांनी अटकेपूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळून लावलेत। त्यांच्या मते संजीवनी वाघ यांनी स्वतःचे कपडे स्वतःच किंवा त्यांच्या सोबतच्या महिलांनी फाडले असावेत। मी तिथे उपस्थित नव्हतो। सरपंचांचा दावा असा आहे की पुतळ्याला कोणाचाही विरोध नव्हता, पण गावात दुसरी मोकळी जागा नसल्यानं पुतळा शिफ्ट करण्याचा निर्णय सर्वानुमते झाला होता। त्यांनी उलट संजीवनी वाघ यांच्या भावावर, पत्नीवर मारहाण व विनयभंग आणि घरातून 10 तोळे सोने आणि रोख रक्कम लुटल्याचा आरोप केला आहे। सध्या गणेश काकड यांनी वाशिम मधून त्यांना अटक करण्यात आली आहे। गावकऱ्यांच्या मते तिथे केवळ एका महापुरुषाचा नाही तर आंबेडकर, मुंडे साहेबांचेही पुतळे बसवण्याची मागणी होती, पण अचानक झालेल्या पुतळा स्थापनेमुळे हा वाद विकोपाला गेला। सध्या गावात 4 दिवसांची संचारबंदी आहे। वंजारी समाजाने सत्यकथन मेळावा घेऊन आपली बाजू मांडली आहे आणि पोलीस तपास देखील सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय काय घडणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। पण या प्रकरणावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।